आपल्यावर ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव सर आहेत। सर, ससून रुग्णालयामधल्या वार्ड क्रमांक 18 मधून जो रुग्ण भरती झालेला होता की जो आरोपी आहे ज्याच्यावरती कराड पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे, तो कधी ॲडमिट झालेला होता, कोणत्या कारणासाठी त्याला ॲडमिट करण्यात आलेलं होतं, त्याच्यासोबत कोण होतं का? 51 वर्षाचा पुरुष कैदी जो आहे कराड पोलीस स्टेशन यांनी आणलेला होता। त्याला डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयरोग हे आजार होते आणि छातीत दुखण्यामुळे त्याला आपल्याकडे वार्ड नंबर 18 मध्ये काल दुपारी 4:20 आपल्या इथे 18 वार्डमध्ये ॲडमिट केले होते व तो 26 तारखेला सकाळी 6:30 वाजता आपल्या वार्डमधून ॲब्स्कॉन्ड झालेला आहे। ही सदरची माहिती जी आहे आपण ती पोलीस स्टेशनला कळवलेली आहे। त्याच्यासोबत कोण त्या संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी कोण होते का, किंवा त्याला दाखल करताना त्याच्यासोबत कोण आलेलं होतं की जबाबदारी घेतलेली? नाही, युजली जे कस्टडियन किंवा प्रिजनर ह्याच्या दोन्हीमध्ये फरक असतो। कस्टडियन म्हणजे त्यांना पोलीस घेऊन येतात, ते PCR असतात, पोलीस कस्टडियल डिमांड, आणि प्रिजनर जे असतात ते MCR असतात। तर हे पोलीस कस्टडियल रिमांडमधले जे पेशंट होते त्याच्यावरून युजली संबंधित पोलीस स्टेशनचे किंवा पोलीस चौकीचे पोलीस लोक असतात। त्यांनी तुम्हाला कळवलेलं होतं का, म्हणजे भरती करताना कदाचित त्यांनी सांगितलं असेल की हा या गुन्ह्यामधला आरोपी आहे, कदाचित त्याच्यावरती देखरेख किंवा लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं असताना किंवा संबंधित वॉर्डमधून पळून जाणं, मग याची जबाबदारी नक्की कुणाची म्हणायची, ससून प्रशासनाची की संबंधित पोलीस स्टेशनची त्यांच्यासोबत जे कर्मचारी होते त्यांची? नाही, युजली अपेक्षित तर असं आहे की आम्ही ॲज अ डॉक्टर किंवा म्हणजे आमच्याकडे जे एक्सपर्ट आहेत ते ट्रीटमेंट देण्याचं वगैरे काम करतात पेशंटला, आणि ट्रीटमेंटचं जे आहे ते बघतो आपण। आणि बेसिकली कस्टडियन जे आहेत ते म्हणजे पोलीसच्या अंडर असल्यामुळे त्यांच्या देखरेखीखाली असतात। जबाबदारी नक्की मग कुणाची म्हणायची, त्या संबंधित कर्मचाऱ्यांची म्हणता येईल की ससून प्रशासनानं सुद्धा अशा, किंवा जर वॉर्डमधून रुग्ण पळून जात असेल तर मग याच्यावरती सुद्धा देखरेख ठेवली पाहिजे? याच्या आधी सुद्धा ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपी ललित पाटील जो आहे तो संबंधित वॉर्डमधून पळून जायचा किंवा मग त्याला सूट दिली जायची, मग याच्यावरती नक्की बंधनं कशी आणणार? आता यामध्ये बेसिकली असं असतं की जो कोणी पेशंट आहे, कैदी असो किंवा साधाही पेशंट असो, मेडिको लिगल केसेसमध्ये तर स्वतः मी एक वैद्यकीय अधीक्षक म्हणून, तसेच अधिष्ठाता सर जे आहेत ते पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे जर सेन्सिटिव्ह जर काही असेल किंवा आता आपल्याकडनं जसं आलं तशी माहिती वगैरे घेतो आणि त्यांचं काम ते चोखपणे करत असतात, कारण ह्याच्यामध्ये त्यांचीही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ HOD म्हणून किंवा HOU म्हणून, आणि ट्रीटमेंटची जबाबदारी जी आहे ती आमची आहे रुग्णालयाची, आणि ती आम्ही चोखपणे पार पाडतो। आणि आपली सुद्धा एक सिक्युरिटी असते की जे सिक्युरिटी गार्ड आपल्या वॉर्डमध्ये काम करतात किंवा इतरचं बाहेरचा व्यक्तीचं वॉर्डमध्ये जात असेल किंवा वॉर्डमधला बाहेर एखाद्या व्यक्तीचं वॉर्डमधून बाहेर जात असेल तर त्याच्यावरती सुद्धा देखरेख ठेवणं हे तुमचं काम आहे? नाही, आता कस्टडियल असो किंवा प्रिजनर असो तो आमच्यासाठी रुग्णच आहे, म्हणजे आम्ही असं काही वेगळी ट्रीटमेंट देतो किंवा वेगळा काही प्रकार असा काही नाही आहे त्याच्यामध्ये। आता त्याच्यामुळे ती ट्रीटमेंटची जिम्मेदारी ही आमची आहे, ही मी ठामपणे सांगू शकतो। पाहतोय की जो आरोपी रुग्णालयामध्ये भरती झालेला होता त्या रुग्णाची जबाबदारी म्हणून आम्ही ॲडमिट करून घेतलेलं होतं, मात्र उपचाराची जबाबदारी आमची होती। जो संबंधित कर्मचारी त्यांच्यासोबत आलेला होता त्यांनी याच्यावरती देखरेख ठेवणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया यल्लप्पा जाधव सरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।